अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देवगिरी निवासस्थानी बैठक। धाराशिव नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात बैठकीमध्ये चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच। मुख्यमंत्री आणि उदय सामंत यांची वर्षावर बैठक। रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी भाजप आग्रही तर शिवसेना ठाम। राहुल गांधींनी सावरकर चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो। फडणवीसांची टीका। तर फडणवीसांनी मणिपूरला जावा, पेट्रोलचा खर्च मी करतो। उद्धव ठाकरेंचा पलटवार। लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली। राहुल गांधींचा आरोप। अंपायर आपणच नेमले, विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली असाही आरोप। ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं देखील अशक्य। राहुल गांधींचं आव्हान। प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव असा आरोप। केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला। आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचंय। रामलीला मैदानातनं पवारांचा भाजपवर हल्लाबोल। अब की बार भाजप तडीपार। दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची घोषणा। निवडणूक प्रचारासाठी नव्हे तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान। दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाव रॅली। इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित। मवियामध्ये समन्वय नाही, त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडतायत। प्रकाश आंबेडकरांची टीका। काँग्रेसच्या पुढच्या 5 जागा स्पष्ट होतील तेव्हा पाठिंबा जाहीर करणार असल्याचं केलं स्पष्ट। नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची घेतली भेट। उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरेंना दिल्या शुभेच्छा। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट। भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। रेडी रेकनर दरांमध्ये यंदाही बदल नाही। 2023-24 चे दर 24-25 ला कायम राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।